नमस्कार, आज मी कडकण्या बनवत आहे। इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही गव्हाच्याही कडकण्या बनवू शकता किंवा 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदाही घेऊ शकता। ह्याच्यात कोणी बेसनचं पीठ ही 2 चम्मच टाकते। मी इथं खाली मैदा घेतलेला आहे। हे चाळून झालेलं आहे। इथं आता मी 2 चम्मच रवा घेतलेला आहे। हे बारीक रवा आहे। तुमच्याकडे जर मोठा रवा असला तर ते मिक्सरला फिरवून घ्या। ह्याला मिक्स करून घेते। थोडंसं नमक टाकते चवीसाठी, जास्त टाकायचं नाही नमक, आपल्याला कमीच टाकायचं। ह्याला हे मिक्स करून घेतलेलं आहे। तेल गरम करायला ठेवले होते मी। कडकडीत तेल आपलं गरम झालेलं आहे। 2 वाटी मैद्याला 2 चम्मच तेल घेत आहे मी। तेल जास्त टाकायचं नाही, हे प्रमाण व्यवस्थिशीर आहे। 2 चम्मचच बस झालं ह्याला तेल। जास्त टाकलं तर जास्त असं फुरफुरे येतात आणि ते वेगळ्याच होतात। त्याच्यामुळे कमी प्रमाणातच तेल टाकायचं आहे। चम्मचने मिक्स केलं गरम होतं तवर आता मी इथं हाताने मिक्स करत आहे। व्यवस्थिशीर आपल्याला साऱ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे। 2 हाताने मी चोळून हे पिठाला तेल लावून घेतलेलं आहे। हे पिठी साखर घेतली मी 2 चम्मच। तुम्हाला जर गोड आवडत असलं तर इथं 5 चम्मचही घालू शकता। कमी आवडत असलं तर 4 चम्मच घाला। आम्ही एकदम गोड कमी खातो म्हणून मी 2 चम्मच पिठी साखर घातलेली आहे। इथं तुम्ही दुधात मिक्स करूनही घालू शकता किंवा पाण्यात मिक्स करूनही घालू शकता। आता हे दूध गरम करून थंड केलेलं आहे। कोमट दूध आहे हे, जास्त गरमही नाही जास्त थंड नाही। हे मी तिंबत आहे तर हाताला जास्त माझ्या गरम लागत नाही असं दूध घेतले। ह्याला घट्ट गोळा करून 1 तासासाठी ठेवलं होतं। 1 तास झाल्याच्या नंतर मग इथं मी आता हे पीठ मऊ करून घेणार आहे। आता इथं थोडं दुधाचा हात लावून मी हे 2 ते 3 मिनिटासाठी असंच मळून घेणार आहे पीठ, म्हणजे आपलं पीठ मऊ होते। आपल्याला पीठ पातळ करायचं नाही, फक्त मऊ करून घ्यायचं आहे। घट पिठाच्या जर कडकण्या केल्या तर खूपच छान होत्यात आणि जास्त दिवस ते कडक राहतात। पीठ जर पातळ केलं तर लवकर नरम पडतात। हे बघा असं पीठ झालेलं आहे। ह्याचे मी 2-4 गोळे करून घेते। आपण जर चपाती लाटून घेतली तर ही मैदा आहे, त्याच्यामुळं किती आपण लाटलालं तर ते असं सुकळल्यासारखं होते, म्हणून मी छोटे छोटे गोळे करून घेत आहे। इथं असे गोळे करायचं आणि बाकीचं उरलेलं पीठ झापून ठेवायचं नसतं, ते पीठ हडकल्यासारखं होते, सुकल्यासारखं होते। आता इथं मी 1 लाटी घेतलेली आहे, तिला लाटून त्याला पातळ करायचं आहे। कधी कडकण्या करताना एकदम पीठ पातळ म्हणजे कडकणी लाटून त्याला पातळ करायचं। खूपच छान होत्यात आहे कडकण्या खुसखुशीत। हे मी दाखवण्यासाठी वाटीने केले। 4 मी वाटीने केलेल्या आहेत कडकण्या। आता मी अशाच लाटून करणार आहे। हे बघा वरून लाटण्यामुळे थोडंसं अजून पातळ झाली हे। अशाच मी साऱ्या कडकण्या करून घेणार आहे। आता हे काटा चम्मचने ह्याला थोडंसं असं छेद करायचं आणि वरून एखादं बेलनं फिरवायचं। आता हे लाटून करणार आहे, हे वाटीने नाही करणार मी। आमच्याकडं अशाच लाटून निवदासारखे करतात एकदम पातळ। आणि हे कडकण्या आपण माळी लावू शकता घटाला, आणि जेव्हा आई उठते परड्या भरतात ना तेव्हा आम्ही परडीत ही घालतात। हे आमच्या गावाकडं हे लातूर जिल्ह्यातली पद्धत आहे। कधीही कडकण्या परडीत घालतात। निवद 2-2 आणि कडकणी 1-1 अशी पद्धत आहे आमच्याकडं। हे परडीत घालतात, पीठ मीठ कडकणी हे सारं परड्या भरतात दसऱ्या दिवशी। ज्या दिवशी आई उठते ना त्या दिवशी परड्या भरतात। हे साऱ्या माझ्या कडकण्या झालेल्या आहेत लाटून। आता मी मिडियम गॅसवर हे तळून घेणार आहे। आपणाला तेल कडकडीत गरम करायचं नाही, एकदम मिडियम ठेवायचा गॅस आणि कमी गॅसवरच आपणाला हे आलटून पलटून कडक करायचे। असं केल्यामुळं जास्त दिवस तुमच्या कडकण्या कडक राहत्यात, नरम पडणार नाहीत। आणि आपण जास्त गरम तेलात जर टाकलं तर पटमन कलर तर येतो त्याला, पण ते 2 दिवसात नरमही पडतात आणि एवढ्या खुसखुशीत होत नाहीत। त्याच्यामुळं कडकण्या तळताना कधीही मिडियम गॅसवर तळायचं
आणि आलटत पलटत राहायचं त्याला। खूप छान कडकण्या होत्या आता आणि खायलाही खुसखुशीत लागतात। चव वेगळीच लागती। कमी गॅसवर जर तळलं ना खूप छान लागतात कडकण्या। असंच मी साऱ्या कडकण्या तळून घेते मिडियम गॅसवर। याची पद्धत अशीच आहे की ह्याला कमी गॅसवरच तळावं लागत आणि सारखं आलटत पलटत राहायचं। साऱ्या कडकण्या माझ्या तळून झालेल्या आहेत इथं आता। हे पहा कलर कसा आलाय। अजून हे कडकण्या गरमच आहेत। अजून 1-2 तासाच्या नंतर ह्याला कलर येतो। त्याच्यामुळं अशाच काढायच्या कडकण्या। बघा हे तोडलं तर आवाज कसा येऊ लागला कडकणीचा। एकदम कुरकुरीत कडकण्या झाल्या आता। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ।